तर तिला शरीराने इथे अडकवून ठेवाल, पण मनाचं काय? तिचं मन अजून तिथेच अडकलेलं आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी तिचं तिथे अडकलेलं मन तुम्ही इथे कशातही रमवू शकणार नाही. तुम्हाला तिला खरंच आनंदात बघायचं असेल तर तुम्हाला तुमचा आडमुठेपणा सोडावा लागेल. पुरे बाय ये इकडे. कसं आहे ना बाय, तुझी आई गेली ना तेव्हा मला वाटलं संपलं आपलं आयुष्य, पण तसं नसतं. पुढाच्याही जाण्यामुळे आपलं आयुष्य कधीच संपत नाही, ते सुरूच राहतं. माणसं येतात, माणसं जातात, पण आयुष्य सुरूच असतं. माणूस जगतच असतो. असं आहे ना, आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे काय होणार हे माहित नसतं तरी सुद्धा माणूस जगतो. पण माणूस जर एखाद्या गोष्टीत अडकून राहिला ना तर मात्र कठीण आहे. बाय, आपल्या आयुष्यात जी माणसं येतात जातात त्यांचा फार विचार नको करूस. हे आपलं आयुष्य आहे आणि हे आपल्यालाच जगायचंय. काळजी घे. तुला जितकी या नोकरीची गरज आहे ना त्यापेक्षा जास्त मला तुझी गरज आहे. कावेरी, तुझ्या आईची आठवण असलेलं घर तुझंच राहील आणि ही जबाबदारी माझी. विश्वास ठेव माझ्यावर. तात्या, कसं सांगू मी तुम्हाला? माझं फक्त मन नाही, स्वप्नही तिथे अडकलंय. कसं सांगू तुम्हाला? माझं अख्खं आयुष्य तिथे अडकलंय. राजवर्धन,